नीलम गोरेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. साहित्य संमेलनातील गोरेंच्या वक्तव्याचा शरद पवार यांच्याकडून जोरदार समाचा. गोरेंना 4 टर्म कशा मिळाल्या सर्वांना माहिती. पवारांचा टोला. नीलम गोरे विश्वासघातकी निर्लज्जबाई. लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊत संतापले. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोरेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाट यांचं प्रत्युत्तर. नीलम गोरेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाक घासून माफी मागावी. सुषमा अंधारेंचं आव्हान. तर गोरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. साहित्यिकांची पार्टी लाईनच्या कमेंट टाळाव्यात. तारा भवाळकरांनी साहित्य संमेलनामध्ये मोदींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती. उद्या सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर अंतिम निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभात शाही स्नान. साधू संतांची देखील भेट घेतली. आरबीआयकडून न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा. खातेधारकांना 27 फेब्रुवारीपासून बँक किंवा एटीएम मधून 25,000 रुपये काढता येणार. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर पडणार याकडे लक्ष. पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारणेला अटक. भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी बेड्या. गुंड गजा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई.